Hello friends, I am Akshata from SPM Polytechnic Kumte. In this lecture or in this video we are going to see the practical number 21, which is simulation of Hartley oscillator. In this practical आपण आता काय करणार आहोत, सिम्युलेशन करणार आहोत हार्टली ऑसिलेटरचं. हार्टली ऑसिलेटर म्हणजेच काय असणार आहे, ऑसिलेटर म्हणजेच काय असणार आहे तर सर्किट which generates the output AC waveform without any input AC waveform. That means it gives the output AC without any AC waveform. म्हणजेच काय असणार आहे ऑसिलेटर. आता हार्टली ऑसिलेटर म्हणजे काय असणार आहे तर ते ऑसिलेटर ज्यामध्ये आपण काय वापरलेला आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर यूज केलेला आहे. ते झालं हार्टली, ते झालं एलसी ऑसिलेटर. एलसी ऑसिलेटर मध्ये टाइप आहे हार्टली ऑसिलेटर, कॉल्पिट्स ऑसिलेटर. तर त्यातला आपण पाहणार आहोत हार्टली ऑसिलेटर. हे जे सर्किट डायग्राम आपण काढलेली आहे ती हार्टली ऑसिलेटर साठी यूज करतो आपण. हार्टली ऑसिलेटर मध्ये काय असतं, दोन इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर. आणि कॉल्पिट्स मध्ये काय असतं, दोन कॅपॅसिटर आणि एक इंडक्टर. अशा पद्धतीने फक्त त्याचे कंपोनेंट्स वेगवेगळे आहेत. आणि ऑसिलेटर मध्ये आपण काय केलेलं असतं, पॉझिटिव्ह फीडबॅक यूज केलेला असतो. फीडबॅक टेक्निक यूज करून आपण ऑसिलेशन जनरेट करत असतो. तर तुम्ही ते पाहू शकता, इथून जे आहे ते आउटपुट आपण काय केलेलं आहे, इथे अगेन इनपुटला कनेक्ट केलेलं आहे. आता यातलं सर्किट जे कंपोनेंट यूज केलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. फर्स्ट वन वी यूज्ड द R1 and R2 which is voltage divider resistor. R1 is having value 68 kilo ohm and R2 is having value 12 kilo ohm. R3 is having value 1.5 kilo ohm. R4 is having value 470 ohm. We used the transistor 2N1711. Okay. After that, we use the coupling capacitor which are C1 and C2. C1 is having value 1 microfarad and C2 is having value 1 microfarad. त्यानंतर emitter bypass capacitor having value 10 microfarad. R4 म्हणजे emitter resistor जो आहे, emitter resistor त्याची व्हॅल्यू आहे 470 ओहम. हे सगळे झाले कंपोनेंट्स. त्यानंतर आपण आता इथे काय केलेलं आहे, एक टँक सर्किट यूज केलेलं आहे. इथून जे आपल्याला आउटपुट मिळणार आहे ते 180 डिग्री फेज शिफ्ट असणार आहे. म्हणजे इथे दिलेले इनपुट आणि इथून मिळणारा आउटपुट हे दोघांमध्ये 180 डिग्री फेज शिफ्ट असणार आहे. आणि हे जे सर्किट आहे हार्टली ऑसिलेटरचे जे टँक सर्किट आहे ते 180 डिग्री फेज शिफ्ट देणार आहे. अशा पद्धतीने इथून येणारी फेज शिफ्ट आणि इथून येणारी फेज शिफ्ट 180 डिग्री प्लस 180 डिग्री म्हणजे 360 डिग्रीची फेज शिफ्ट आपल्याला मिळणार आहे. टोटल 360 डिग्रीची फेज शिफ्ट म्हणजे 0 डिग्रीची फेज शिफ्ट आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने बर्कहाउसेन क्रायटेरिया जो आहे तो सुद्धा इथे सॅटिस्फाय होतो. बर्कहाउसेन क्रायटेरिया काय आहे, इट गिव्स द सर्किट ऑसिलेट्स ओनली व्हेन the total phase shift of the circuit is 0 degree. आता इथे 0 डिग्री झालेली आहे, ह्याची 180 डिग्री, ह्याची 180 डिग्री. अशा पद्धतीने काय झालेलं आहे, जी टोटल फेज शिफ्ट आहे ती 0 डिग्री झालेली आहे. आता आपण इथे वापरलेला आहे दोन इंडक्टर आणि कॅपॅसिटर. इंडक्टरची व्हॅल्यू काय आहे 1 मिली हेनरी आणि याची व्हॅल्यू काय आहे 1 मिली हेनरी. कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे 1 मायक्रोफॅरड. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, एक ऑसिलोस्कोप लावलेला आहे की फक्त इनपुट काहीही न देता, इनपुट सिग्नल आपण इथे काहीही दिलेलं नाहीये, तर आउटपुटला काय मिळालेलं आहे, आपल्याला ऑसिलेशन्स मिळालेले आहेत. अशा पद्धतीने काय करतो आपण, विदाउट एनी इनपुट ऑसिलेशन्स जनरेट करतो. आता आपण पाहूया त्या सर्किट मधून ऑसिलेशन्स कसे तयार होतात. वेट अ मिनिट. विदाउट एनी इनपुट आता आपल्याला इथे काय दिसत आहे, आउटपुट दिसत आहे. जेव्हा आपण एक सिम्युलेशन रन करणार आहोत तेव्हा, आता जेव्हा आपण एक सिम्युलेशन रन करू तेव्हा आपल्याला काय दिसणार आहे, एसी वेव्हफॉर्म. आपण त्याला इनपुटला काहीही एसी दिलेलं नसताना आपल्याला काय मिळालेलं आहे, आउटपुटला एसी वेव्हफॉर्म मिळालेलं. म्हणजे काय झालेलं आहे, सर्किट ऑसिलेट झालेलं आहे, म्हणजे ऑसिलेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. अशा पद्धतीने हे हार्टली ऑसिलेटर काय केलं, हार्टली ऑसिलेटर मधून आपल्याला काय मिळालेले आहेत, साइन वेव्हफॉर्म मिळालेले आहेत विदाउट एनी इनपुट एसी सिग्नल. आपण इथे इनपुट कुठलंही एसी सिग्नल कनेक्ट केलेलं नाहीये, तरी आपल्याला काय मिळालेले आहेत, आउटपुटला साइन वेव्ह मिळालेले आहेत. अशा पद्धतीने हार्टली ऑसिलेटर वर्क करतं. तर ऑब्झर्वेशन टेबल मध्ये
फक्त काय लिहायचं आहे तर आउटपुटची फ्रिक्वेन्सी आणि टाइम, त्यानंतर थेरॉटिकल फ्रिक्वेन्सी किती येते जर आपण कॅल्क्युलेट केली तर थेरॉटिकल फ्रिक्वेन्सी नियर अबाउट 3.5 किलो ओहम येते. जर आपण हे दोन्ही L1 L2 आणि C ह्या व्हॅल्यू घेऊन जर फ्रिक्वेन्सी ऑफ रेझोनन्स काढली तर ती फ्रिक्वेन्सी येते 3.5 किलो ओहम. तर त्यानुसार आपल्याला थेरॉटिकल फ्रिक्वेन्सी 3.5, प्रॅक्टिकल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे आपण आणि प्रॅक्टिकल फ्रिक्वेन्सी आणि टाइम इन सेकंड हे कॅल्क्युलेट करून फक्त ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचं आहे. थँक्यू.